काढले जात नाही, नागाचे विष काढले जात नाही। आज शिराळ्याची नागपंचमी आहे, त्यामुळे सगळीकडे अगदी आनंदाचं वातावरण आहे। खरं तर ही फार वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे। ज्यावेळी भारतीय ह्याच्यातील योग परंपरेतील तेजस्वीनाथ गोरक्षनाथ शिराळ्यात भ्रमण करायला ज्यावेळी आले, त्यावेळी ते एका घरात भिक्षा मागण्यासाठी गेले। त्यावेळी तो दिवस होता तो नागपंचमीचा होता आणि त्या स्त्री होत्या त्या नागाची पूजा करत होत्या। तर त्यावेळी त्यांना भिक्षा घालायला वेळ झाला, त्यामुळे गोरक्षनाथांनी विचारलं की का वेळ झाला। तर त्यावेळी त्या म्हटल्या की नागाच्या प्रतिमेची पूजा करत होते। तर ते म्हटले की मी जर जिवंत नाग तुम्हाला दिला तर तुम्ही त्याची पूजा करू शकाल काय। तर त्या करतो म्हटल्या आणि त्यावेळीपासून गोरक्षनाथांनी म्हणजे आशीर्वाद दिला की या शिराळा नगरीमध्ये जिवंत नागाची पूजा नागपंचमी दिवशी केली जाईल। त्यावेळीपासून ही चालत आलेली परंपरा आहे। पण 2002 पासून सरकारच्या काही नियमानुसार याच्यावरती बंदी घालण्यात आली होती। पण तरी पण शिराळकरांनी ही परंपरा जपण्यासाठी नागाच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे पूजन करण्यास सुरुवात केली आणि अजूनपर्यंत आम्ही त्याच पूजेची म्हणजे प्रतिमेचे पूजन करतोय। आम्हाला अशी इच्छा आहे की म्हणजे शिराळ्यामध्ये पुन्हा एकदा त्या जिवंत नागाची पूजा करण्यास मिळावी। तरी पण मागच्या वर्षीपासून जे आपल्या देशाचे गृहमंत्री होते अमित शहा यांनी त्यावेळी शब्द दिला आणि त्यांनी आपल्या तालुक्याचे लोकप्रिय खासदार धैर्यशील माने दादा आणि आपले आमदार सत्तूभाऊ यांनी ज्यांच्या प्रयत्नांनी मागच्या वर्षीपासून जिवंत नागाच्या म्हणजे प्रदर्शनाची परवानगी मिळाले। जरा थांबा 2 मिनिटं। वर्षीपासून आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जो शब्द दिला होता त्याचा पूर्ण करण्यासाठी आपल्या म्हणजे तालुक्याचे आपल्या जिल्ह्याचे खासदार धैर्यशील दादा आणि आपले लोकप्रिय आमदार सत्तूभाऊ यांच्या पुढाकाराने आपल्याला म्हणजे शिराळ्यामध्ये नाग प्रदर्शनास परवानगी मिळाली। म्हणजे काही नियमवाटी यांच्या अधीन राहून शिक्षण आणि प्रबोधनाच्या माध्यमातून आपल्याला ही परवानगी मिळालेली आहे। पण आमची आशा आहे की आता शिराळ्यामध्ये नाग आणलेला आहे तर आता थोड्या दिवसांनी आपल्या घरापर्यंत यावा आणि गोरक्षनाथाच्या आणि अंबामातेच्या कृपेने पुन्हा एकदा जिवंत नागाची पूजा म्हणजे पूर्वी जशी चालू होती तशी सुरळीतपणे इथून पुढे पण चालू राहावी अशी आमची इच्छा आहे। नाग हा डोक ठेवत नाही, नागाचे दात काढले जात नाही, नागाचे विष काढले जात नाही। एक अत्यंत पवित्र मंगलमय पावन दिवस आहे। आपल्या नागपंचमीचा आज उत्सव आपण खूप मोठ्या उत्साहात 32 शिराळा ह्या नगरीमध्ये साजरा करत आहोत। अनादिकालापासून हजारो वर्षापासून ही नागपंचमीची परंपरा गोरक्षनाथ महाराजांच्या पदस्पर्शानं अंबामातेच्या पदस्पर्शानं या गावामध्ये सुरू करण्यात आलेली होती आणि एक आख्यायिका अशी आहे की जी अनेक असणाऱ्या वेगवेगळ्या संदर्भातून आपल्या समोर येते की गोरक्षनाथ महाराजांनी एका आपल्या मातेला भगिनीला मातीचा नाग पूजत असताना आशीर्वाद दिला आणि त्या आशीर्वादाच्या म्हणजे प्रत्यंतर असं झालं की जिवंत नागाची पूजा जी आहे ती ह्या गावामध्ये ह्या परिसरामध्ये रूढ झाली। वास्तविक पाहता ह्या विभागातल्या महिला नागदेवतेला आपला भाऊ मानतात, आपल्या परिवारातला सदस्य मानतात आणि वास्तविक पाहता ही जी नागपंचमी आहे ती नागपंचमी काही कायदेशीर अडथळ्यांमुळे मधल्या काळामध्ये बंद झाली होती। 2002 पासून ते 2025 पर्यंत 23 वर्षाचा खंड जो होता तो खंड या 32 शिराळा नगरीतील सर्व भाविकांनी आणखीन रहिवाशांनी खूप अत्यंत दुःखी अंतकरणाने तो सहन केलेला होता। पण कायदा व्यवहार प्रशासन त्याचे असणारे काटेकोर नियम ह्याचा अंमल करून मातीचा नाग घेऊन किंवा असणाऱ्या वेगवेगळ्या मूर्त्या घेऊन सुद्धा त्यांनी नागपूजेचं जे त्यांचं असणारं जे काम आहे किंवा त्यांची असणारी जी पूजा आहे ती केली। योगायोगानं आदरणीय अमितभाई शहा साहेबांच्या समोर, आदरणीय देवाभाऊंच्या समोर, देवेंद्र फडणवीस साहेबांचे इथे या निमित्तानं मला आभार मानावेसे वाटतात, भूपेंद्र यादव साहेबांचे आभार मानावेसे वाटतात, त्याचबरोबर गणेश नाईक साहेबांचे आभार मानावेसे वाटतात की ही सगळी भावना
समर्थ रामदासांच्या असणाऱ्या वेगवेगळे संदर्भ असतील, नाथ नीलामृतामधले संदर्भ असतील, गरुड पुराणामधले संदर्भ असतील, महाराष्ट्राच्या गॅजेटमधले संदर्भ असतील, बालभारतीमधले संदर्भ असतील, हे सगळे आम्ही तिथं मांडले. विधिमंडळामध्ये ह्या संदर्भातला जोरकस आवाज उठवला. विधिमंडळानं सुद्धा एक विचारानं असा निर्णय घेतला की आपली पारंपरिक जी हिंदू रीतिरिवाज परंपरेच्या प्रमाणे साजरी होणारी नागपंचमी आहे, नागपूजेच्या माध्यमातून, जिवंत नागाच्या पूजेच्या माध्यमातून ती परत एकदा सुरू व्हावी. आणि मागच्या वर्षी आदरणीय अमितभाई शहांनी, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप मोठ्या पद्धतीचं योगदान दिलं आणि ह्या असणाऱ्या 1972च्या कायद्यामधले जे वेगवेगळ्या पद्धतीनं जी त्यातली प्रावधान आहेत त्यामधलं लोकशिक्षण असेल, जागृती असेल आणि धार्मिक कार्याच्या संदर्भातली माहिती विशद करण्याच्या संदर्भातलं जे प्रावधान आहे ते प्रावधान या निमित्तानं अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आणि त्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावरती 21 आमच्या असणाऱ्या सहकाऱ्यांना नाग पकडण्याची परवानगी दिली. त्यांनी स्टेज करावे, त्यांच्या स्टेजवरती जिवंत नागाचं या निमित्तानं दर्शन किंवा त्याची माहिती, त्याचा अभ्यास आणि त्याची जागृती करावी. आणि सांगायला तुम्हाला अभिमान वाटतो, मला 32 शिराळ्यातील सर्व नागरिकांचं, रहिवाशांचं, भाविकांचं अंतःकरणपूर्वक मला आभार मानायचे की ज्या सचोटीनं आणि ज्या संयमानं, धिटाईनं आणखीन शिस्तबद्ध पद्धतीनं त्यांनी कायद्याचा अंमल करून ही नागपंचमी साजरी केली मागच्या वर्षीची. त्याचा परिपाक आहे की ह्या वर्षी वन खात्यानं सुद्धा, केंद्रातील राज्यातील वन खात्यानं, मी या निमित्तानं देवेंद्र फडणवीस साहेबांचं परत एकदा अंतःकरणपूर्वक आभार मानतो. आदरणीय भूपेंद्र यादव साहेबांचा आभार मानतो, गणेश नाईक साहेबांचा आभार मानतो आणि आदरणीय अमितभाई शाह साहेबांचा आभार मानतो की त्यांनी यावर्षी 21च्या ऐवजी 41 आमच्या असणाऱ्या सहकार्यानं नाग पकडण्याची परमिट वजा पास दिले आणि त्या माध्यमातून आता स्टेज तयार होणार. खूप मोठ्या पद्धतीनं उत्साहात आणि आनंदात आणि धार्मिक परंपरा टिकवण्याच्या दृष्टिकोनातून ह्या असणाऱ्या जिवंत नागपूजेचा, जिवंत नाग दर्शनाचा, नाग जागृतीचा आणि अभ्यासाच्या ह्या उपक्रमामुळं आता लोकांचे लोंढेच्या लोंढे आपल्या ह्या 32 शिराळ्याच्या नगरीकडे येत आहेत. आता खरी जबाबदारी आम्हा शिराळकरांची आहे, 32 शिराळकरांची आहे की येणाऱ्या असणाऱ्या पाहुण्याला अतिथी देवो भव अशा ह्या भावनेतून येणारा अतिथी आपला परमेश्वर आहे, त्याच्याशी अत्यंत सौधार्यानं वागा, शिस्तबद्ध पद्धतीनं वागा. कोण चुकला तर त्याला त्याच्या असणाऱ्या परिवाराकडे कसे तो पोचेल ह्या संदर्भातलं नियोजन करा. पोलीस आणि वन खातं यांच्याशी खूप मोठ्या पद्धतीनं समन्वयाने सन्मानानं वागा, कारण का त्या मंडळींनी खूप मोठ्या पद्धतीनं योगदान परत एकदा गोरक्षनाथ महाराजांनी आणि अंबामातेनं सुरू केलेली जी नागपूजा आहे, नागपंचमी आहे, ती परत एकदा सुरू करण्यासाठी त्यांनी सुद्धा योगदान दिलेलं आहे. या सगळ्यांचं योगदान निश्चित ह्या संदर्भात ग्राह्य धरलं जाईल. आणि त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेब यांच्याशी सुद्धा माझं 2 वेळा या निमित्ताने चर्चा झाली. त्यांनी सुद्धा या संदर्भात सगळ्या पोलीस प्रशासनाला, आणखीन जिल्हा प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. चांगल्या सौहार्दपूर्ण वातावरणात, अत्यंत आनंदात, उत्साहात उद्याची ही नागपंचमी म्हणजे आजची ही नागपंचमी आपण सगळेजण साजरी करणार आहोत. आणि ह्या पुढच्या काळामध्ये अधिक उत्साहात माझी तर इच्छा आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावरती नॅशनल जॉग्राफिकनं, BBC-नं आणि अन्य असणाऱ्या अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या आंतरराष्ट्रीय वाहिनीने सुद्धा या असणाऱ्या आपल्या पारंपरिक नागपूजेची नोंद घ्यावी, अशा पद्धतीचं आचरण आणि अशा पद्धतीचा प्रयत्न आम्हा सगळ्या मंडळींचा होईल आणि त्यातनं शिराळ्याच्या चौफेर विकासासाठी हातभार लागेल अशा पद्धतीची अंबामातेच्या चरणी, आणखीन गोरक्षनाथांच्या चरणी प्रार्थना करतो. परत एकदा लाख लाख ज्या ज्या ज्ञात अज्ञात सहकार्यांनी आपल्या ह्या नागपंचमीला परत एकदा पुनर्वैभव मिळवून देण्यासाठी सहकार्य केलेलं आहे त्या सगळ्यांचं ऋण निर्देश करतो आणि इथं या निमित्तानं सगळ्यांचे आभार मानतो. नाग हा डोक ठेवत नाही. नागाचे दात काढले जात नाही, नागाचे विष काढले जात नाही. शेकडो वर्षाची परंपरा असलेली आपली 32 शिराळ्याची नागपंचमी, या 32 शिराळ्याच्या नागपंचमीसाठी परराज्यातून सुद्धा भाविक या ठिकाणी पूर्वी यायचे, कारण या ठिकाणी जिवंत नागाची पूजा व्हायची. परंतु काही कारणास्तव ही जिवंत नागाची पूजेला या ठिकाणी परवानगी मिळाली नाही, त्याला बंदी आली आणि मग कुठंतरी असणाऱ्या या नागपंचमीच्या सर्वच भाविकांची नाराजी या ठिकाणी होती.
परंतु गेल्या वर्षापासून गेल्या अनेक वर्षाची जी बंदी होती बंदी उठली आणि गेल्या वर्षीपासून याला जिवंत नागाची पूजा करण्याची परवानगी मिळाली. गेल्या वर्षी 21 नागांची पूजा करण्याची परवानगी आम्हाला सर्व मंडळांना मिळाली होती. यानंतर आता ह्या वर्षी 41 जिवंत नागांची पूजा करण्याची आम्हाला परवानगी ह्या वर्षी मिळालेली आहे आणि याचा सातत्याने मी पाठपुरावा या ठिकाणी केंद्र सरकारबरोबर करत होतो आणि म्हणूनच नरेंद्रजी मोदी साहेब असतील, अमितजी शाह साहेब असतील आणि त्याच पद्धतीनं आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, वनमंत्री नाईक साहेब असतील, या सर्व मंडळींनी मिळून त्याच्यातून मार्ग काढला आणि आम्हाला 41 जिवंत नागांची पूजा करण्याची परवानगी मिळाली. म्हणून एक वेगळा उत्साहाचं वातावरण ह्या शिराळाच्या पंचकृषीमध्ये आहे आणि त्याच पद्धतीनं सर्व भक्तांमध्येही आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या पद्धतीनं जसा देव वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये दर्शन देत असतो त्याच पद्धतीनं आता नागसुद्धा आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी दर्शन देऊ लागलेलं आहे. आता बघितलं तर ह्या वर्षी आमच्या असणाऱ्या कच्चाड युवा शक्तीचं जे नागराज मंडळ आहे त्या नागराज मंडळांना पांढऱ्या नागानं दर्शन दिलेलं आहे. तुम्ही बघितलं तर अल्बिनो जाताचा अतिशय दुर्मिळ असणारा हा नाग ह्या वर्षी आम्हाला सर्वच भक्तांना त्याचं दर्शन घेण्यासाठी मिळालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं जे आम्हाला नियम अटी घालून दिलेले आहे, ज्या पर्पजसाठी आम्हाला जिवंत नागाची पूजा करण्यासाठी दिलेला आहे तो पर्पज साध्य करून सर्व नियम अटी पाळून सर्वच मंडळ या ठिकाणी देवाची पूजा करताना आपल्याला बघायला मिळेल आणि शैक्षणिक पर्पजसाठी या ठिकाणी आम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कसं दर्शन घडवून देता येईल ह्यासाठी आमचं सर्वांचं